ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। आप देख सकते हैं पूरे बच्चे पढ़ते हुए, सभी बच्चे अपनी अपने हिसाब से पढ़ाई कर रहे हैं। अपने बाजू भी जाने पढ़ाई कर रहे बच्चे। आप देख सकते हैं सभी बच्चों को वाटप करते हुए सर्वांना शाळेनुसार फंड देण्यात आलेले आहे। सभी बच्चों को वोट वाटप करते हुए मैम के सामने बच्चे साथ में। पिण्याचं पाणी, खाण्याची जगह, चैनल में आपका स्वागत है। और ये जो मौसाड़ा ग्राम पंचायत है, यहाँ जिला परिषद की जो स्कूल है, तो पहले से कहाँ तक है क्लासेस उस बारे में? ये स्कूल में क्लासेस है 1st से लेकर 7 तक है। और माध्यम क्या है? माध्यम मराठी है। मॅडम, ही शाळेची स्थापना कधी झालेली आहे? आपण किती वर्षापासून कार्यरत आहे? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मावसाळा या शाळेची स्थापना 1959 साली झालेली आहे आणि या ठिकाणी मी 2018 पासून पदवीधर प्राथमिक पदावर कार्यरत आहे आणि माझ्याकडे इंचार्ज म्हणून हे पद आहे। मॅम, आपल्या शाळेमध्ये आता विद्यार्थ्यांना दुधाचे वाटप चालू आहे, कितके विद्यार्थ्यांना आपण वाटप केले? आपल्या या शाळेमध्ये शासकीय मोफत योजना जी आहे गणवेश आणि शूज वाटप, तर ती टोटल 158 मुलांना या ठिकाणी शूज आणि ते वाटप करण्यात येत आहे। मॅम, या शाळेमध्ये पुरुष आहे क्या महिला आहे टीचर्स? इथे सर्व महिला शिक्षिका आहेत आणि टोटल 6 महिला आम्ही इथे कार्यरत आहोत। मॅम, आपले शाळेमध्ये सांस्कृतिक जे कार्यक्रम असतील, कोणकोणते कार्यक्रम घेण्यात येते? इथं शासनाने आम्हाला जे आमच्यावर जे उपक्रम राबवण्याचे कार्यक्रम दिलेला असतो, ते पूर्ण उपक्रम आम्ही शाळेत राबवतो आणि दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम जेणेकरून आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांचं गुणप्रदर्शन प्रदर्शित करीत असतात। आपलं नाव आणि शाळेचं नाव? शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मावसाळा आणि मुख्याध्यापक म्हणून मी आहे इथे श्रीमती पठाण शाहीन बानो रशीद खान। मॅम, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। मौसाळा जिल्हा परिषदची शाळा आहे, किती वर्षापासून आपण कार्यरत आहे? सर, मी जून 2016 पासून इथे कार्यरत आहे। आपण जे काय शिक्षण देतो विद्यार्थ्यांना? सर, मी 5वी वर्गाला शिकवते आणि संपूर्ण विषय शिकवते 5वी वर्गाचे। आपल्या शाळेमध्ये काय समस्या आहे का, जे काम झालेले आहे, काय काय काम झालेले? सर, आता हे जे आमचे गेटच्या आतले जे गट्टू आहेत, फ्लोअर ब्लॉक्स जे आहेत, तर हे ग्रामपंचायत मार्फत गट विकास अधिकाऱ्यांना मागणी केलेली होती, तर त्यामार्फत त्यांनी आम्हाला अर्ध्या ग्राउंडमध्ये हे गट्टू बसून दिलेले आहे। पुढील मागणी पण केलेली आहे त्यांनी। गेट समोरचं आम्ही मनरेगा अंतर्गत मागणी केलेली आहे, बघूया काय। माझं नाव दीपमाला चोरगे आहे।
आपलं स्वागत आहे आणि आपण हे शाळेत आलेले आहे. कसं बद्दल आले त्याच्याबद्दल सांगा. सर, मी शिवाजी लक्ष्मण पवार. मी आमदार प्रशांतजी बम साहेब यांच्या मार्फत जो गीताबन अबॅकस प्रकल्प आहे तो जिल्हा परिषद शाळेसाठी चालू केलेला आहे. तर मी या शाळेवर सोमवार, मंगळवार, बुधवार हे 3 दिवस या ठिकाणी घेतो आणि त्यानंतरचे गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे नंदुरबार या शाळेवर घेतो. आणि हे या दोन्ही शाळेवर मी अबॅकस प्रकल्प हा बम साहेबामार्फत चाललेला हा यशस्वीपणे राबवत आहे. काय प्रकल्प काय असतो यामध्ये जी गणिती प्रक्रिया आहे ही जलद आणि कमी वेळात जास्तीत जास्त उत्तरं मुलांना कशी येतील आणि त्यातून मुलांचं ब्रेन जे आहे ते कसं डेव्हलप होईल हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि ज्यावेळेस अबॅकस हा विषय शिकवला जातो त्यावेळेस नंतरचे जे बाकीचे विषय त्यांची ग्रास्पिंग पॉवर विद्यार्थ्यामध्ये जास्त येते. म्हणून हा आपलं नाव? मी शिवाजी लक्ष्मण पवार.